पंढरपूर शहरातील जुन्या सरकारी दवाखान्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून इमारत पडण्याच्या स्थितीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ओपीडी सुरू असली तरी स्वच्छता आणि मनुष्यबळाचा मोठा अभाव आहे। इमारतीची जीर्ण अवस्था लक्षात घेता येथे कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे। दरम्यान नगरपालिकेच्या जुन्या गुलमोहर बंगल्याची ही अवस्था गंभीर असून परिसरात रात्री अनुचित प्रकार घडत असल्याची चर्चा आहे। स्थानिक नागरिकांनी नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने पाहणी करून उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। पंढरपूर नगरपालिकेचा जो जुना सरकारी दवाखाना आहे, या जुन्या सरकारी दवाखाना हा असून अडचण नसून खोळंबा अशी या दवाखान्याची अवस्था झालेली आहे। इथं बघितलं तर आपण सगळीकडे तळीरामाचा अड्डा असेल, जुगार असेल आणि ही जी वास्तू आहे ही पूर्णतः पडण्याच्या ह्याच्यामध्ये आलेली आहे। या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं एक ओपीडी चालू आहे, परंतु या ओपीडीचे मेडिकल अधिकारी इथं बसलेले असतात। त्या मेडिकल अधिकाऱ्यांच्या हाताखाली कोणता स्वच्छतेचा स्टाफ नाही, कोणते स्टाफ मनुष्यबळ कमी या ठिकाणी आहे। तरी माझी एक आरोग्य अधिकारी यांना विनंती आहे की लवकरात लवकर या ठिकाणी स्टाफ नेमणूक करावा आणि ह्या बिल्डिंगची अवस्था अतिशय म्हणजे पडण्याच्या ह्याच्यात आलेली आहे। जर हे मेडिकल अधिकारी इथं बसलेले असतात यांच्या जीवाला पण या वस्तूमुळे धोका निर्माण झालेला आहे। तसेच आपण बघत आहे की पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचा इथं जुना गुलमोहर बंगला आहे। या गुलमोहर बंगल्याची अवस्था अतिशय भयानक झालेली आहे। या गुलमोहर बंगल्याच्या पाठीमागच्या बाजूने दरवाजा तोडून आत म्हणजे नको ते असलेले प्रकार या वस्तूमध्ये घडत आहेत। तरी माझे पंढरपूर नगरपालिकेचे प्रशासन असतील, राजकीय लोकप्रतिनिधी असतील, त्यांना माझा एक प्रश्न आहे की या ठिकाणी तुम्ही येऊन या परिसराची अवस्था बघावी काय झालेला आहे। इथं या ठिकाणी रोज रात्री विविध म्हणजे वाद होण्याच्या वाद होऊ शकतात, यातून काहीतरी घटना घडू शकतात। तरी पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी जर लक्ष नाही घातलं तर आम्हाला नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल।